नमस्कार मित्रांनो, रुपाली सतीश वाघ यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आहे शिमलाचा दुसरा दिवस. म्हणजे रात्री आम्ही आलोय, तुम्हाला माहिती आहे, रुपालीने सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये. हो, तरी आपल्यासाठी पहिलाच आहे. पण हा आमचा दुसरा दिवस आहे. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलोय 7 वाजता. बाहेरचा क्लायमेट एवढं सुंदर, एवढं गार वाटतोय ना इथं. आणि आम्ही असं डोंगराच्या एकदम टोकावर आहे. आणि ते तुम्हाला दाखवतो मागच्या थोड्या वेळाने. आम्ही असं फील होतोय की आम्ही एकदा स्वर्गात आलोय. आणि खूप छान वाटतं आहे. रूम खूप छान आहे. आणि हा ब्लॉग कसा पुढं जाईल तसा तुम्हाला कळेलच. आणि आम्ही आज पूर्ण शिमला फिरणार आहे. तर कुठं जाणार आहे ते आम्हाला अजून कन्फर्म नाही आहे. जेव्हा गाईड येऊन आम्हाला सांगाल की बाबा आम्हाला इकडे जायचं आहे, तरी आम्ही शिमला फिरणार आहे. जाकू मंदिर, नंतर कुठलं तो 3 इडियटमधलं शूटिंग झालेलं आहे ते आणि पूर्ण मॉल रोड वगैरे आम्ही फिरणार आहे. तर कसा होतो ब्लॉग नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. शिवन्या झोपलेली आहे. शिवन्या उठ ना बेटा. अरे तिच्या आईला नक रे. अरे माझ्या पाया. चला आज शिमला फिरायचं ना, पहिला दिवस आहे आज. तुम्हाला शिमला बघायचं ना. हो, ते सगळे खोकलतात, ते सगळे आजारी आहे, सर्दी वगैरे नाही. आमच्या रूमवर खूप पसार आहे. नंतर तुम्हाला रूमचं टूर देतो. हो, रुपालीने दाखवलं आहे रात्री. ओके. तर तुम्हाला बाहेरचा लुक दाखवतो कसा आहे. चला. हा असा लुक आहे समोरचा. इथं आमच्या इथं समोर हे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. पण हा बघा खाली पूर्ण दरी आहे आणि हे डोंगर आहे. आणि वरती सगळे हॉटेल्स आहे. आणि खूप हॉटेल्स आहेत प्रमाणाच्या बाहेर. आता आम्ही मॉल रोडपासून वरती आलो आहे आणि परत जाऊ मी मॉल रोडला. हे वरच्या साईडला आहे हॉटेल सगळे. तर असा आहे व्ह्यू. आज याच्यापेक्षा भारी व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतील आज दिवसा. कारण रात्री आम्ही येताना दिसले, पण ते खूप रात्र होते त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. तर आता तुम्हाला दिसतील सगळे व्ह्यू. शिवन्ने तर उड्या मारते बघ. तुझ्या खाली जाईल बरं काय. पंची बेड असल्यामुळे तिला खूप आवडते. तोडू नको फक्त बस. शिवण्याची चालली आहे हे. वा किती ते एक्साइटमेंट. कशी विंचरते ही. माझे बाबू कसं तर रेडी झाला बघा पटकन. ते श्रेया पण झालेली आहे रेडी शिमला फिरण्यासाठी. आणि आमचे आहो पण रेडी झालेले आहेत. आणि मी पण रेडी झालेले आहे. दिसते का मी. तर चला मग आता केस विसरायचे राहिलेले झालं तर मग आपण निघूयात मनाली. तो हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल. मम्मी पापा काय वही तगले बाला. आज तर मौसम लय भारी आहे. मौसम लय भारी आहे. अरे बापरे, माझे बाबू शूट करतोय. सो आम्ही फायनली रेडी झालेलो आहोत सगळेजण. तर बघू शकतायत. तर हा आहे आमचा आता मनालीच म्हणते. तर शिमलामध्ये आमचा कॅमेरा मला नीट करू द्या. हां, सो बघा सगळ्यात पहिला शिव इकडं शिव. तर शिमलामध्ये आज फर्स्ट डे आहे आमचा. रात्री आलो त्याच्यामुळे तो फर्स्ट डे मी नाही मानत, तर हे म्हणतायत आज सेकंड डे. पण आज शिमलामध्ये आमचा फर्स्ट डे आहे. आज पूर्ण दिवस आम्ही शिमला फिरणार आहोत. तर हे आहे आमच्या चौघांचं लुक. तर कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चला तर आता आम्ही निघतो, थोडासा नाश्ता करतो आणि मग आम्ही सगळीकडे फिरणार आहोत. तर तुम्ही सुद्धा आम्हाला जॉईन करा आणि आमच्याबरोबर मस्त प्रवासाचा आनंद घ्या. तर चला. सो फायनली आम्ही आता निघतोय नाश्ता करायला. आवरत बराच वेळ गेला कारण शिवण्याला सुद्धा आवरावं लागतं. तर मस्त फ्रेश वाटते. आज 2 दिवसाचं थकावट सगळी रात्रभर गेली. वरती राहायचंय का. हो वरती का. मी खाली चालली. हे हॉटेलच समजत नाही. वरती आलो आपण, खाली जायला पाहिजे. आता परत वरती का चाललो. ते शिरा बाबल नाही घेतला. बाबल नाही पप्पा जो आहे ना चष्मा मला तो कशाला आता इथं. तर चला मग आता आपण नाश्ता करूयात. बघूयात कोण आलेले. सगळे रेडी झालेलेच असतील बहुतेक. हो येऊ दे ना. चल. नाश्त्याला आहे पोहे, बटाट्याची भाजी आणि पुरी भाजी. पुरी भाजी मोरी नाही आले का.
आणलं वर जवळ चला 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 त्यांनी लेट करतो आल्या. सो फायनली आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि नाश्ता केल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत फिरायला. पूर्ण दिवसभर फिरणार आहोत आणि संध्याकाळी मग पुन्हा हॉटेलवर येऊ. तर आता बाकीचे जण सगळेजण नाश्ता करतायत. हॉटेल तुम्ही बघितलंच असेल, खूप सुंदर असं हॉटेल आहे आणि रूम पण इतके छान आहेत ना, म्हणजे आम्हाला खरंच खूप छान वाटलं. फुल तर मस्त वाटतं आहे येऊन. आता थोडंसं दुपारचं ऊन पडलेलं आहे, पण सकाळी सकाळी थोडं गारवा असल्यामुळं मग मी थोडंसं हे पातळचं स्वेटशर्ट घातलेलं आहे. तरी ते दिवसभर मला वाटतं गरमच होणार आहे. मला असं वाटतं एक टी शर्ट वगैरे कॅरी करून घ्यावा सोबत. तर बघूयात, वाटलं तर करून घेईल मी टी शर्ट एखादं घालूनच घेईल, कारण की असं वाटतंय आता दिवसभर थोडंसं गरमच होईल. तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा मस्त ट्रिप आणि थोड्या वेळातच निघूच आम्ही. सो मी इथं चेंज करून घेतलं आहे. तर मला असं वाटतं कारण की दिवसभर काय होईल, दिवसभर खूप त्रास होणार आहे, कारण की ऊन पण आहे आणि कसं वॉकिंग पण आहे, आपली भरपूर गाडीचा प्रवास आहे, त्यामुळे ते गरमीचं स्वेटशर्ट जे आहे ना त्याच्याने गरम पण होतं. तर त्यामुळे म्हटलं हे जरा चेंज करून घेतलेलं आहे, टी शर्ट घातले नॉर्मल. तर बघू कसा प्रवास होतो, मस्त छान वाटणार आहे, सगळे पॉईंट्स बघायला भेटतील. तर आता फायनली सगळ्यांचे नाश्ते झालेले आहेत, सगळेजण एक एक करून येत आहेत. तर आता आम्ही गाडीत बसू आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास आमचा चालू होईल. चला फिरायला. मस्त दिसताय, मस्त दिसताय. चला आता सुरुवात करूया, एन्जॉय करूया, एन्जॉय. सो आता आम्ही सगळेजण बसलेलो आहोत. अजून कोणी बाकी आहे का? अजून कोणी येणार आहेत का? सो आता आम्ही निघणार आहोत मस्त शिमला फिरायला. तर चला, तर तुम्ही पण आमच्या बरोबर एन्जॉय करा. आहेत एक एक छोटे शिमलामध्ये फॅन लावून झोपणार शिमलामध्ये फॅन लावून झोपणार एकमेव व्यक्ती कोण आहे? कोण आहे एकमेव व्यक्ती कोणी फॅन लावून? जय हुंडे. ओ माय गॉड, बापरे. तर चला, हाय. मानसी कुठे? मानसी मानसी कुठे? मानसी तर चला आता आपला मस्त एन्जॉय होणार आहे. तुम्ही कंटिन्यू करत राहा. मस्त वाटतंय शिमला, फर्स्ट डे मना शिमलाचा. आणि उद्यानंतर आज, अरे देवा नको बोल, आज आमची हळद आहे. शिमलामध्ये आहे आणि 16वी अॅनिव्हर्सरी. आम्ही हळदीला येऊ आणि आमची 16वी अॅनिव्हर्सरी. आज हळद आहे, उद्या लग्न आहे. 16 वर्ष पूर्ण होतील. 17 झाली? 17 पूर्ण होतील. बाई मला लक्षातच नाही. भगवान, एवढ्या वर्ष 17 वर्ष कसे गेले कळालंच नाही. मला कळाले ना. तुला नाही कळाले. तर चला मग आता आपण गाडी सुरू होईल आणि मी तुम्हाला दाखवते एक एक पॉइंट. शिमलाचं सगळे काही सीन तुम्हाला दाखवेलच. तर चला.
50 पैशाचे चॉकलेट. चला आज पार्टी. तर इथं आम्ही आलो आहोत ऍडव्हेंचर पार्क आहे. ऍडव्हेंचर पार्क मध्ये आलेलो आहोत. सो इथं आम्ही आलेलो आहोत ऍडव्हेंचर पार्क मध्ये. पण इथं म्हणतायत की आपल्या इथं पुण्यात पण आहेच, तर त्यामुळे इथं खायचं कॅन्सल करतील. तर बघूयात. ऍडव्हेंचर पार्क आहे. ऍडव्हेंचर पार्क आहे हा, आणि इथं तिकीट वगैरे काउंटर आहेत. जर ज्यांना कोणाला जायचं असेल तर ते आतमध्ये तिकीट काढून जाऊ शकतायत. तर बघूयात आमचं आता काय ठरतंय. मिनी स्विंचर बंजी एंड मिनी स्केट, ये 500 का पैकेज है. इसमें बंजी वन टाइम है, ये अनलिमिटेड है किड्स के. इंडोर कॉमन है, सभी जा सकते हैं. 5D स्मैश कार, हॉन्टेड व्हीलर, इनफाइनाइट टनल, राइट. ये 800 का पैकेज है. इंडोर का पार्क. आउटडोर में है गो कार्टिंग की गाड़ी, है ट्रैक है 350 मीटर के 6 राउंड मिलेंगे कार ड्राइव के. स्विंग इट स्काई स्विंग फिश भी बंजी, ये अनलिमिटेड है, ये वन टाइम है, ये 700 का है. जिपलाइन करना है 500, और ये 12 गेम का पैकेज है, ये है 60. इसके अलावा स्नो किंगडम है, इंडोर में 15,000 स्क्वायर फीट का हॉल है. क्लाइंबिंग वॉल एक्टिविटी है, जैकेट अनलिमिटेड टाइम है. पिक एंड ड्रॉप हमारा है. आपको कुछ नहीं करना है, खाली एंट्रेंस करके आना है. तो एंट्री चार्ज है 250. ज़्यादा गेम में इंटरेस्ट नहीं है, खाली घूम फिर के आना है. तो आप 3 वाला टिकट बाई कर सकते हो. उसमें एंट्री और 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 में से एक गेम भी मिल जाएगा. घूमना फिरना घूमने के लिए काफी बड़ा पार्क है. 8 एकड़ में बना है. एप्पल की ट्री है, हेलीपैड है. 360 में देख सकते हो. एक्टिविटीज है, फोटो वीडियो क्लिक कर सकते हो. रेस्टोरेंट, शॉपिंग सेंटर, मैच ड्रेसेस स्पेशल. लोगों को सिर्फ 2 मेंबर्स के लिए सिर्फ 2 कार्डिंग चाहिए, और बाकी लोगों को ये चाहिए. तो हम लोग वही. चलो ऍडव्हेंचर पार्क. हात दाखव मम्मी, हात दाखव. ओ इकडे हात. शिवण्याचं नाही, शिवण्याला तिकट नाहीये. छोटे आगे खाते. बस आपका गेट नंबर 2 में होगा सर. यहाँ से सीधे जाके वहीं पे. सो हे आहे, बघू शकता इथं ऍडव्हेंचर पार्क मध्ये आपण एंट्री केलेली आहे. सो हा इथला व्ह्यू आहे, बघू शकताय. पे आपको हेलीपैड तक लेके जाता है व्यू पॉइंट पे, जहाँ से हिमालय व्यू आप टाउन में देख सकते हैं. व्यू पॉइंट है सर. हा इथला व्ह्यू आहे. हेलीकॉप्टर फ्री रहेगा, बुकिंग करना पड़ेगा. सो आता इथं ऍडव्हेंचर पार्क मध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे. तर बघूयात ऍडव्हेंचर पार्क कसा आहे, बघूयात आपण. मी तुम्हाला एकच गेम आहे आय थिंक. तर चला मग, मस्त एन्जॉय होणार आहे. 5,000 रुपये तिकीट आहे. चलो. काय काय गेम्स आहेत काय माहिती, आम्हाला पण गेम्स आहेत वाटतं. ओके, शिवण्याला फ्री होतं तिकीट, आणि लहान मुलांना तिकीट नाही आहेत, मोठ्यांना आहे ते तिकीट आहेत. तर आता आपण चाललो आहोत ॲडव्हेंचर पार्क खेळण्यासाठी, काय करण्यासाठी बघू, मला पण माहिती नाही जास्त. तर ॲडव्हेंचर पार्कला काय मी लास्ट टाइम आलेलो नव्हतो. तर चला बघूयात. काय हे का? अरे बापरे, अरे मी बघितलंच नाही. हे खूप डेंजर आहे ना. पण तिथे फ्लावर्स वगैरे किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि हा इथला व्ह्यू तर बापरे, शब्दच नाही यार. जन्नत सारखं वेगळंच फील होतं बरं का. पण खरंच छान वाटतं. तर इथं आहे हा ॲडव्हेंचर पार्क. माझी ब्लॅक कलरची पर्स गाडीतच होती आय थिंक ना. इथे काय हो, इथे काहीतरी होतं. सिनेमा आहेत का इकडं? आणि हा सिनेमा काय ते? हा चालेल. ते बघा तिकडे वरती दिसतंय तुम्हाला, बघू शकताय. तिथं ते ॲडव्हेंचर पार्क आहे. अशा प्रकारे मस्त असा व्ह्यू.
कोणत्या? हो आपल्याला इकडे जायचंय ना. अरे जाणार आहेत आपण इथं. तर हे बघू शकताय. तर हे ॲडव्हेंचर रिसॉर्ट न्यू कुफरी हे असे पॉइंट्स दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे कुठले कुठले लेक मंडी सेंटर शिमला असं काय काय ते जिथले इथले पॉइंट्स आहेत ना ते दिलेले आहेत वाटतंय. आणि आता हे सगळे गेलेत पुढं, नाही तर मी थांबायचे मागं राहून जायचे. वाव किती सुंदर इथलं ना, म्हणजे छान डेकोरेट केलेलं आहे. वाव किती सुंदर आहे बघ ना इथला व्ह्यू. सुंदर डेकोरेट केलेलं आहे. लग्न आणि मंडप सजलेला आहे, नवरी तयार आहे. हळदीचा व्हिडिओ फोटो काढून झाला. चला आमच्या दोघांचा फोटो घ्यायचा. बंद कर. हो या इकडं. तर आता आम्ही इथे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आलेलो आहोत. ते काय माहिती काय मी तुम्हाला दाखवतेच. तर माझं लुक कसं दिसतंय मला नक्की कमेंट करून सांगा. बरं वाटतंय, छान छान गारगार लागते. चला तर आपण बघूयात काय करते. हो ना, आम्ही पण जाऊन आलो वेट एन्जॉयला. तिथं खूप मजा येते. पण आम्ही वॉटर पार्क मध्ये भरपूर खेळलो, त्याच्यामुळे राईड्स वगैरे एवढं नाही खेळलो. आम्ही वॉटर पार्क मध्ये पण खेळलो. सो इथं मस्त छान फोटो वगैरे चालू आहेत सगळ्यांचे. आणि इथला व्ह्यू खरंच खूप मस्त आहे. तर छान वाटतंय. आपण मस्त फोटो वगैरे काढलेले आहेत भरपूर सगळ्यांनी. तर आता आपल्याला जायचं आहे ॲडव्हेंचर करण्यासाठी, ज्याच्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला तसं करायची तर तुम्ही दुसरी करा कुठली तरी. तर चला मग आपण कुठे चाललो? तुला गेले चाललो तिकडे. होतंय मनू, तुला आवडतंय का? शिव पुढे गेली. शिव गेली पुढं. तर चला मग. हे या किती गार लागतंय ग इथं. इथं काय करायचंय? हो काय करायचं इथं? इंडोर ऍक्टिव्हिटी देते. इथं व्ह्यू हे बघा किती सुंदर वाटतंय ना. आमच्या हळदीचा मांडव साजरा झालेला आहे. हां आमच्या हळदीचा मांडव सेट झालेला आहे. चला हळद लावून घ्यावे. शिवाला बोर होतंय. शिवाला दिघीतच ठेवावं लागणार मला स्वतःला पुण्याला. हे बघ हिला बोर होतंय. बोर होतंय मानसी नाही. हे बघ कधी जायचं कधी बोर होतंय, बस हेच चाललंय तिचं कधीच. इतकं एवढं पप्पानी पार एवढे पैसे खर्च करून इथं घेऊन आलेत तुला. हां आणि हिला बोर होतंय. यांना पोनच ठीक आहे. हो ना, एवढं पप्पाने आपल्यासाठी एवढं प्लॅनिंग केलं आणि तुम्ही तोंड उतरून बसलेत. हा ना, बोर होतंय घरात, बोर होतंय बाहेर फिरायला नेलं तर बोर होतंय. हे लय भारी वाटतंय ना. खुर्च्या विडच्या सगळं काही सेट झालेलं आहे. हळदीचा मांडव शिमलामध्ये आमचा सेट झालेला आहे. सगळे वराडी मंडळ फोटो काढत आहेत. वराडी मंडळ फोटो काढतायत. चला ना. मी बघणार आहोत 5D. 5D काय मूवी असते का? पिक्चर बघता हालतो आपली. हो का? सो आम्ही 5D बघणार आहोत. चला चला चला. हो चला. शूज घाल, शूज घाल. हा का? तो एका टायमिंगला 16 जण बसतील आणि आम्ही चाललोय 5D मूवी बघायला. बघूया. चला इथे 16 जण चालवड आहेत, तर त्यामुळे आम्ही आता नंतर जाऊ दे. आपण नेक्स्ट याला जाऊ. त्यांना करू द्या एन्जॉय मस्त. तर आपण नंतर नेक्स्ट याला जाऊ.
रिव्ह्यू घेऊ आपण सगळ्यांचा. 5D मूवी त्यांना कशी वाटली तर सगळ्यांचा रिव्ह्यू आपण घेऊयात. कसं वाटलं तुम्हाला रिव्ह्यू? दगडले अंगावर येतात ते आणि पाण्याचं पाणी कमी आणि एकदम स्पीड कमी. मग एकंदरीत किती 10 पैकी किती म्हणजे रिव्ह्यू? 10 पैकी 10. 10 पैकी 8 छान आहे. 10 पैकी 9. पण कसा वाटला मूवी? रिव्ह्यू खूप सुंदर वाटला. ट्रिप लावल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही रिव्ह्यूला पॉईंट किती देणार? 10 पैकी? आम्ही 10 पैकी तुम्हाला 10 पॉईंट देऊ. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही आम्हाला काहीतरी पार्टीचं नियोजन करावं. बरं. संध्याकाळी जेवण आहे आपल्या हॉटेलला, टेन्शन घेऊन सगळ्यांसाठी. आता आपण जातो, इकडे नाही जाऊ शकत काय. तर चला आता आम्ही पण जातो 5D मूवी बघायला. थिएटर बघा, हे 5D मूवीचं थिएटर आहे. व्हिडिओ शूट करू शकते का? हे बस आपण एका साईडला बस शिव मध्ये बस. श्रेया तुला पण बस साईडला मध्ये बस. श्रेया पा हे करू शकते का सर? अरे द्या मला पण श्रेया. सो आता आम्ही बसलोय 5D मूवी बघण्यासाठी. आता चष्मा हां ते बघा, हा चष्मा आहे आणि 5D मूवी आता स्टार्ट होईल. तर चला मग एन्जॉय. बस 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 बस. काय सो संपलेलं आहे. मस्त मजा आली. मजा आली. मस्त होता, छान होता 5D मूवी. हॅलो, हे आहे मोरे साहेब आणि त्यांच्या मिसेस आणि हे त्यांच्या सिस्टर ना. हे उमेताईंच्या सोसायटीमध्ये राहतात. तर सगळी अरेंजमेंट यांनीच केलेली आहे. तर थँक्यू सो मच. हो थँक्यू. चलो मजा आली. एकदम मजा आली आणि खूप एन्जॉय करतो आणि तुम्ही सुद्धा करा आमच्यासोबत एन्जॉय नक्की. शिव बसली आहे जम्पिंगच्या पाकवर आणि इथं पर किड्स असे 100 रुपीज आहेत आणि 10च मिनटं म्हणजे 100 रुपयामध्ये 10च मिनटं खेळायचं मुलांनी. मेन मार्केट आणि मॉल रोड जवळ. मॉल रोडून रोपले जातो. 250 रुपये 250. आता आपण नाम काढा काय नाम आहे? नाम काढा. सो आता आम्ही इथं पुन्हा आलेलो आहोत. लास्ट टाइम जेव्हा श्रेया लहान होती तेव्हा आलो होतो. त्यातलं व्ह्यू बघा. सेकंड टाइम आले मम्मी इकडे. हो तू लहान होती ना त्यावेळेस. इथं याक वर बसून आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले होते. तर बघा इथं आहे याक. इथं फोटोशूट होतो. हे बघ इथं फोटोशूट होतो. श्रेया मॅगी पप्पा म्हटले का बघ मग घे. श्रेया इथं याक बघ ना. तर इथं फोटोशूट पण होतो. तर असं फोटोशूट मला वाटतं मनालीला पण असेल ना श्रेया. तर इथं असं फोटोशूट करायचा मस्त मजा येते. हाय बघा इथं याच्यावर बसून आम्ही बंदूक घेऊन फोटो काढले होते. त्यावेळेस व्हिडिओ नव्हत्यात. हो आम्ही बसलो होतो. इतके घाबरले होते. कसलं डेंजर दिसत आहे ते. आणि त्यावेळेस इथे ना थोडंसं वातावरण खूप हे होतं डिसेंबर महिन्यात. आता थोडंसं ऊन आहे पण गारवा पण आहे उन्हामध्ये. हां उन्हासोबत गारवा पण आहे. तर छान. नाही त्यांनी टी शर्ट बघितला ना.
तेव्हा त्याने आवाज मारला मला. कोल्हापूरचे आम्ही जळगाव धुळे आम्ही त्या साईडचे. आता सध्या पुण्याला आहे, मग माझं पुण्यात. आम्ही पुण्यातच राहतो. शिवला थंडीचं हे जे कानाचे हेडफोन आहे ते घ्यायचे होते, तर ती खूप हट्ट करत होती. तर ती खूप हट्ट करत होती तिच्या बापांना. तर आता इथं कसं होतं, टुरिस्ट पॉईंट आहे हा शेवटी, तर इथं कमी नाही करणार शक्यतो. ते किती म्हणतायत? 250. हो का? हां 250च आहे. टोप्यांचे पण 250च आहे. टोप्यांचे पण 250 आहेत. तर आता आपल्याला जायचं आहे इथून वरती कुफरीला. तर मग अशी मी करत होते कुर्फी, तर ॲक्च्युली कुर्फी नाही कुफरी आहे. तर माझी थोडीशी गडबड झाली आणि इथून आपल्याला चालत जावं लागणार नाही, कारण की 2-3 किलोमीटर अंतरावर इतकं आहे. तर त्यामुळे रस्ता इतके छान नाही आहे, तर त्यामुळे इथून घोडसवारी करत आपल्याला जायचं आहे. तर घोडेवाले इथून घेतात आपल्याला पर पर्सन 500 रुपीज. आम्ही आता इथं घोडसवारी करणार आहोत. तर इथून आम्ही आता जाणार आहे घोड्यांनी वरती कुर्फीला, आणि तिथे गेल्यानंतर काय बरेचसे पॉईंट्स आहेत ते बघूयात. तर चला तुम्ही कंटिन्यू करत राहा. आता घोड्यावर मी बसते, मला भीती तर वाटते, पण ते बसावंच लागणार आहे, कारण की 3-1 किलोमीटरपर्यंत रस्ता आहे वाटतं ना. 4 किलोमीटर आहे, तर एवढं अंतर आहे. तर चला तुम्ही बघत राहा. इथं आता मी घोड्यांवर बसणार आहेत सगळेजण. हे एक मुली करून बसताय. घाबरली. शिव अरे घाबरू नको, काय नाही होत. श्रेय घाबरायचं नाही. शिव घाबरायचं नाही बरं का. शिव बसा बसा पटकन. श्रेया हा पाय ठेव, हात धर त्यांचा. हा घाबरू नको. हा काही नाही होत. शिव नाही काही नाही करणार. आमची घोडसवारी चाललेली आहे. सुरुवातीला इतकी भीती वाटली, पण आता एवढं नाही वाटत आहे काही, कारण की एवढं 4 किलोमीटरचा रस्ता पार करायचा आहे म्हणलं, त्यामुळे घोड्यावर बसलेलो आहोत आम्ही सगळेजण. पण श्रेयाना नशिबाने काय झालं, श्रेया आणि शिवन्या पुढे गेलेल्या आहेत निघून, आणि आमचं असं मागं पुढे झालं, त्यामुळे व्हिडिओ पण काढता येत नाही त्यांच्यासोबत मला. तर येताना बघू, जर झालं शक्य तर सोबत काढू. असे सगळेजण आहेत आम्ही एकत्र. घोडा 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 बापरे. हा ये अच्छा घोडा आहे. हिला ट्रान्सफर करा त्याच्यावर. असं वरती पर्यंत जायचं आहे आम्हाला. आणि हे घोडा बघा आमचा. भीती वाटते यावर घोड्यावर बसायची. मी मोबाईल आता बंद करते, साईडला ठेवते. मला आधी धरू द्या, नाही तर मी पडायची इथं खाली. तेव्हा ते घोड्यांचे धाव आले बघते कसले. हे असे पळत येतील का येताना? बापरे, का आपल्याला सोडून येतील हे परत? चला मी मोबाईल बंद करते, नाही तर मी इथंच पडून जाईल. किसी ने दिया वापस हो जाएगा पैसा, ठीक है? नहीं मैं बोल रहा ना त्याला दिया है पैसा 50. पूछना अगर 22 वाले कोई बंदा लिया हो पैसा नहीं, वापस हो जाएगा, ठीक है? ये तो ऊपर पैसा. जर तुम्ही कधी इथं जानेवारी, फेब्रुवारी किंवा डिसेंबर ह्या मंथमध्ये जर आले, तर इथं तुम्हाला खूप छान असा बर्फ, स्नोफॉल असं नाही का, खूप छान असा व्ह्यू बघायला भेटेल. कारण की आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो होतो श्रेयाला घेऊन, तर त्यावेळेस इथं स्नो आम्हाला भेटला होता. खूप छान वाटलं होतं आणि इथला व्ह्यू पण खूप सुंदर आहे. तर बरेच लोक इथं येतात बघण्यासाठी. आणि इथं फायनली आम्ही आता मंदिराकडे जायला निघालो आहोत. तर शिवला लागली होती भूक थोडीशी, तिला खायची होती आईस्क्रीम, तर तिने घेतले आईस्क्रीम. आणि पुढे इथं मंदिर आहे नागदेवताचं. तर हे आहे मंदिर. तर मंदिराचं नाव आहे नाग मंदिर, नाग टेम्पल.
तर इथं मंदिराच्याच अवतीभोवती मम्मी हे बघ चेरी. हो चेरीज. आपण घरी जाणार सो अशा प्रकारचं मंदिर आहे. तर आता मंदिरात दर्शन घेऊ. घरी जाताना ना चेरी घेऊ. हो चला. तर मुलांचे काही प्रॉब्लेम होते एक्झाम वगैरे, तर त्यामुळेच आम्हाला थोडंसं उशीर झाला. नाही तर तुम्ही जर कधी आले ना तर खूप छान असा जानेवारी फेब्रुवारीच्या टायमिंगला तर खूप छान असा तुम्हाला स्नो भेटेल. ह्या पॉईंटला नक्की आले तर. आणि खूप छान असा व्ह्यू दिसतो इथं. स्नो पूर्ण झाडांवर सगळ्या डोंगरांवर असे स्नो पडलेला असतो. खूप सुंदर वाटतं. आणि ही आहे मंदिर, तुम्ही बघू शकता. इथं नागदेवताचं आतून इतकं सुंदर छान मंदिर होतं. आणि इथं आम्ही दर्शन घेतलं. इथे पण एक मंदिर आहे अजून नागदेवता. हे अशा प्रकारचं मंदिर आहे इथं शिमलामध्ये. समोर मारुतीचं मंदिर आहे. समोर आहे मारुतीचं मंदिर. त्याच्या समोर नागदेवचं. हा ना बघित दाखवलं ना मी. माशेरावाली हे आहे माशेरावाली. आणि त्यानंतर इकडं ते नागदेवताचं, हे नागदेवताचं मंदिर आहे ना. हे नागदेवताचं मंदिर आहे ना. ओ याच्याबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? याच्याबद्दल काही माहिती आहे? नागदेवताचं मंदिर आहे. हा ते माहिती आहे. पण हे मन्नत चुनरी घेऊन बांधायची का? ओके. पेलू ऐ काय करते तू? स्वतःच्या सावलीवर खेळते काय? नाही. ओके बटरफ्लाय. तूच बटरफ्लाय. ऐ माकडं. आता दर्शन वगैरे घेऊन झालंय. आणि त्यानंतर आता खाली जाऊ, कारण की मोबाईलची चार्जिंग थोडीशी डाऊन होत आलेली आहे. पॉवर बँक आणलेलं आहे आम्ही तसं, पण मग बघू थोडंसं खाली जाऊ, थोडंसं काहीतरी खाऊ आधी. आणि त्यानंतर मग पुढचा आहे तो प्रवास आहे करणार आहोत. आपला तो कुठला तो मॉल रोड वगैरे काय त्या गोष्टी अजून बघायच्या आहेत. तर मोबाईलची बॅटरी थोडीशी सेव्ह ठेवावी लागेल. तर तुम्ही थोडंसं कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा कसं वाटतंय. आंबटेश्वरा झाली हाऊस बाळा. दुसऱ्यांदा खाली. हा तिला आवडलं. तिला आंबट असं आवडतातच असे पण. सो आम्ही मस्त अशी राईड केलेली आहे घोड्याची. जाताना पण मज्जा आली, येताना पण मज्जा आली. शिवला आली, श्रेयाला आली का? नाही आली का? पण आली ना तू व्यवस्थित. किती छान वाटलं. उलट मस्त असं एन्जॉय झालेला आहे इकडं. आता आपण जेवण करणार आहोत. आता थोडंसं खाली जाऊ, एखादा ढाबा वगैरे दिसला तर तिथं जेवण वगैरे करू. आणि त्यानंतर मग आम्ही पुढे जाखू मंदिर वगैरे ते बघायला जाणार आहोत. तर चला मग बघत राहा.